या देशामध्ये तरुणांच्या चळवळीला फार मोठं महत्त्व आहे। जेव्हा जेव्हा तरुणांनी आंदोलनामध्ये उडी घेतली त्यावेळी सत्ता परिवर्तन झालेलं आहे। 50 वर्षापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देशातले तरुण भ्रष्टाचाराच्या विरोधात एकवटले त्यावेळी ज्या इंदिरा गांधींची सत्ता कधी संपुष्टातच येणार नाही असं वाटत होतं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं। आसाममध्ये सुद्धा तरुणांनीच सत्तांतर घडवून आणलेलं होतं। अशी अनेक उदाहरणं देता येतील। यावेळी सुद्धा या देशातल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळखंडोबा झालेला असताना सुद्धा गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून सरकार वागत होतं। त्यांच्या आक्रोशाकडे लक्ष देत नव्हतं। विद्यार्थ्यांची होणारी तगमग बघितल्यानंतर पालकसुद्धा आक्रोश करत होते। त्यांनाही गृहीत धरलं गेलं आणि ही सगळी मध्यमवर्गीय सामान्य माणसं ही सरकारचं काय वाकडं करणार आहेत असा आविर्भाव त्यांचा होता। आणि म्हणूनच चंद्रकांत दादांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांच्या तोंडून सुद्धा वक्तव्य असं निघतं की आंबा चोरलं म्हणून काय फासावर द्यायचं काय, म्हणजे एक प्रकारे किरकोळ आहे गोष्ट आणि त्यासाठी काय आमच्यासारख्या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत काय असा आविर्भाव होता। पण या पेपरफुटीमुळं मला माहीत असणारा आकडा 22चा आहे, म्हणजे 22 पोरांनी आत्महत्या केली। हे म्हणजे सामान्य नव्हते, हे भावी डॉक्टर होते। म्हणजे 22 डॉक्टरनं आपण गमावलेलं होतं, ही काही सामान्य गोष्ट नव्हती। आणि त्यामुळं नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं गरजेचंच होतं। आज ज्यांना वाईट वाटतं की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का द्यावा असं मागणी का करतं असं वाटतं, त्याने आठवून बघावं की यापूर्वी शिवराज पाटील यांनी केवळ कपडे बदलले दिवसातून 2 वेळा म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मागणारे हेच होते। आर पाटलांनी बड़ी बड़े शहरों में असे वारदाती घडते आहे असं केवळ एक वक्तव्य केलं, त्या बदल्यात राजीनामा द्यावा लागला, मागणारे हेच होते। विलासराव तर फक्त ताज हॉटेलमध्ये जाताना त्यांच्याबरोबर चुकून एक चित्रपट निर्माता की डायरेक्टर कोणीतरी गेला होता, त्या मुद्द्यावर विलासरावांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागलं होतं। इथं तर धर्मेंद्र प्रधानांची नैतिक जबाबदारी होती राजीनामा देण्याची। कारण पेपरफुटीमध्ये जे आरोपी आत्ता अटकेत आहेत त्यातले बहुतेक आरोपी हे भारतीय जनता पक्ष किंवा RSSच्या आजूबाजूला घोटाळणारेच लोक होते। म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सत्तेशी त्यांचा संबंध होता। सरकारमध्ये असणाऱ्या आपल्या ओळखीचा किंवा अधिकाराचा गैरफायदा घेऊन या लोकांनी पेपर फोडलेले होते। आणि त्यामुळे वर्ष 2-2 वर्ष ज्या पोरांनी ढोर मेहनत केलेली होती त्यांच्या नाकावर टिचून पेपर फोडायचा, कॉपी करायची आणि लायकी आणि पात्रता नसले आपली पोरं पुढं स्पर्धेत न्यायची आणि त्यांना मागं टाकायचं, हे जे होतं आहे यामुळं या देशातल्या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खचलेलं होतं। त्यांना पुन्हा आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देणं गरजेचंच होतं। माझं असं मत आहे की राजीनामा द्यायला सुद्धा फार उशिरा केलेला आहे। खरं तर त्यांनी गृहीत धरलं विद्यार्थ्यांना, गृहीत धरलं सोनम वांगचुक यांना, आणि यांच्या पाठीमागे कोण आहे, विरोधक हतबल झालेले आहेत। आता ह्यांना आम्हाला कोण विचारणार आहे, अशा आविर्भावात हे लोक गेले। आणि जेव्हा देशातला सारी तरुणाई म्हणजे लहान मुलं 15-16 वर्षाची घरात माहीत नसताना थेट दिल्लीला जातात आणि सांगतात मी दिल्लीला आलो आहे, मला माफ करा, माध्यमांच्या माध्यमातून माफी मागतात। त्यावेळी तरी यांनी जागं व्हायला पाहिजे होतं। पण देर आहे दुरुस्त आहे, राजीनामा दिला। पण केवळ राजीनाम्यानं प्रश्न सुटणार नाही, एकतर जे पेपर फोडायला जबाबदार होते त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि यापुढं अशा प्रकारचं धाडस कोणी करता कामा नये। कारण आज नीटचा पेपर फुटला, उद्या UPSCचा पेपर फुटल, MPSCचा पेपर फुटल, अजून ज्या परीक्षा होतात त्या पेपर फुटतील। तेव्हा या संदर्भात कडक
कारवाई होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी निर्दयपणानं पोलिसांना लाठीमार करायला लावला त्यांना सुद्धा जबाबदार धरून त्याची खरं तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या माराची काही ठिकाणी लहान लहान मुलींचा विनयभंग झालेला आहे, त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, तरच हे प्रकरण संपेल. नाही, ह्याला विकृती म्हणायचं आणि 10 लाख व्ह्युअर्स वाढले वगैरे म्हणणं. आता एवढं मोठं आंदोलन चालू आहे, देशाच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्ती काय म्हणते हे याची उत्सुकता म्हणून बघतातच. म्हणजे याचा अर्थ ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत किंवा तुमचे ते समर्थक होत नाहीत. उलट त्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोलिंग केलं गेलं. आणि मला सांगा की रात्री 12 वाजता पंतप्रधानांना स्वतःच शिल्पी काढून तरुणांच्यावर संवाद साधावा लागतो. याचा अर्थ ते घाबरलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. म्हणजे योग्य पद्धतीनं प्रकरण हाताळता आलं नाही याचाच हा मोठा पुरावा आहे. हो, मी 2 दिवसापूर्वी अभिजित दिपकेची भेट घेतलेली होती आणि त्यांना समर्थनही दिलं होतं. 2 दिवस मी जंतर मंतरवर होतोच. सोनम वांगचुक यांची त्यावेळी भेट घेता आली नाही, कारण कुणालाच घेता आली नव्हती. इतकं कडक बंदोबस्त हॉस्पिटलमध्ये ठेवलेला होता. पण त्यांचीही भेट घेणार आहे, कारण 26 दिवस उपोषण करणं ही काही सामान्य गोष्ट नाही. प्रचंड आदर माझ्यासारख्याला त्यांच्याबद्दल वाटतो. त्यांनी या देशातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपला जीव पणाला लावला, त्याबद्दल त्यांनाही तरुणांच्या वतीनं धन्यवाद देणार आहे. आणि अभिजितनं सुद्धा मोठं धाडस केलं. परदेशातलं आपलं आयुष्य, सुखासमाधानाचं आयुष्य सोडून तो इथं आला आणि त्यानं या विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं. अत्यंत कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद असं आहे. त्यांच्यावर त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी असेल किंवा 1 कोटी रुपयाच्या नुकसान भरपाईची किंवा याची मागणी असेल, त्या 2 मागण्यावर अजूनही ठाम आहेत आंदोलन. आता सरकारनं स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मी असं ऐकलं होतं की बाकीच्या 2 मागण्या म्हणजे जे या काळामध्ये ज्यांचा बळी गेला आहे त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत कुटुंबियांना आणि जखमींना मदत, आणि त्याचबरोबर लाठीचार्ज केवळ तिथंच नाही, बिहारमध्ये झालेला आहे, मुंबईमध्ये पोलिसांनी आगळीक केलेली आहे, दिल्लीत तर केलेली आहेच आहे. तर या सगळ्याची सखोल चौकशी, न्यायालयीन चौकशी या संदर्भात सरकारनं सुस्पष्ट अशी भूमिका जाहीर केली पाहिजे. नाही, ही तर सुरुवात आहे. या देशामध्ये कुठलाही घटक हा समाधानी नाही आहे. गेल्या 12 वर्षामध्ये त्यांचं जे काही धोरण राहिलं, खरं तर यांच्या मायावी बोलण्याला फसणाऱ्यापैकी मी सुद्धा एक होतो, त्याचा मला आज पश्चाताप होतो. परंतु यांच्या मायावी बोलण्यामुळं आणि प्रत्यक्षामध्ये धोरण उलटं असल्यामुळं प्रत्येक घटक असमाधानी आहे. शेतकरी आहेत, कामगार आहेत, नोकरदार आहेत, सामान्य माणूस आहे. आणि यामुळं आता एक एक करून हे सगळे प्रश्न वर येणार आहेत. एखाद्यानं आवाज उठवला तर त्याच्या पाठीमागं काहीतरी भानगडी लावणं. आता ह्यानं मात्र विद्यार्थ्यांच्या समोर त्यांना काहीच करता आलं नाही. ईडी, इन्कम टॅक्स, CBI, पोलीस, ही सगळी जी हत्यारं त्यांची होती ती बोथट झाली. त्यामुळं आता हळूहळू सामान्य माणसाला आत्मविश्वास यायला लागलेला आहे. आणि यांच्या विरोधात लढायचं तर चेहऱ्याची गरज नाही, बिनचेहऱ्याची लढाई अधिक प्रभावी होते, हे आता या तरुणांनी दाखवून दिलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या थेट अमित शहांनी बोलवल्याची माहिती समोर येते. कसं बघताय कोणाच्या सगळ्या घटना? काय माहीत नाही काय नेमकं, कदाचित सत्ता स्पर्धा असू शकते. कारण अनेकांना देवेंद्र फडणवीस प्रतिस्पर्धी वाटतात भविष्यामधले, ते कारण असावं किंवा रिकाम्या जागा भरण्यासाठी असेल, पण मला माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर किमान आमचं शक्तिपीठ तरी वाचेल, ही एक भावना आहे माझ्या मनामध्ये. राजीनामाच दिला पाहिजे, खांदेपलाट मान्य कुणी करणार नाही. कारण इथं नैतिक जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि नैतिक जबाबदारी म्हणजे सरकारमधनं, कारण शेवटी खांदेपलट झालं तरी वैयक्तिक आणि सामुदायिक जबाबदारी असतेच ना सरकार म्हणून. त्यामुळं राजीनामाच दिला पाहिजे, खांदेपलट
कोणी मान्य करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.